रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सांगाल ज्या पद्धतीने एक्झिट पोल आलेला आहे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा दिसते. महाविकास आघाडीला जास्त जागा दिसते, महायुतीला कमी दिसते. कोणाला दिसत आहे? आम्हाला तर एकच दिसत आहे की आमच्या महायुतीचा जे इथे 48 पैकी आमचा जे होता मिशन 45 ते काय चुकीचं नाही. ते मिशन 45 आमचा होताच, परंतु जास्तीत जास्त जागा आम्हाला महायुतीला येणार हे 100% पक्का आहे. सर, काल जो एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये कुठेतरी ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवार यांच्या गटाला जास्त जागा देताना दिसते आणि महाराष्ट्रात जवळपास नाहीच्या बरोबर जागा अजित पवार गटाला लोकसभेमध्ये मिळताना दिसते. आणि कसं बघता तुम्ही याकडे? एक्झिट पोल हा 100% खरा नसतो. म्हणजे थोडा लोकांचा जे अंदाज आहे ते अंदाज हा आपला टी व्हीमध्ये येत असतो आणि एक्झिट पोलमध्ये आपल्याला दिसतो. परंतु या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा निवडणूक झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून जे अंडरकरंट जे चाललेलं आहे, ज्या प्रमाणामध्ये दिसायला वेगळं दिसतो, परंतु अंडरकरंट ज्या प्रमाणामध्ये चालला, तर 3 दिवस अगोदर आपण पाहत होतो जे बोलत होते की इंडिया आघाडी मेजॉरिटीमध्ये येईल. ते हळूहळू त्यांचा आज आपण पाहतो की त्यांचा कमी झालेला आहे आणि इकडे इंडियाचा वाढत आहे इकडे. तर त्या दृष्टिकोनातून फार मोठा फरक हा आज काय 2 तारीख आहे, उद्याचा 1 दिवस संपला की आपण 8 वाजता आपल्याला दिसेल की इंडियाचा नेतृत्वाखाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली फार मोठा जे आमचा होता की अबकी बार 400 पार, मला वाटतं ते सध्याच्या स्थितीमध्ये आपण अंदाज तसं दिसत आहे. परंतु या विदर्भामध्ये आपण पाहतो की आपण विरोधी पक्षाचे नेते इथे आहेत या भागातले, आणि आम्हीसुद्धा इथे मंत्री म्हणून काम करत असताना गडचिरोलीचा हा सीट 100% आमचा महायुतीचा येणार आहे हे तितका खरं आहे. आणि विदर्भामध्ये थोडाफार त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे आदिवासींबद्दल जे शब्द वापरला त्यांनी, त्याच्यामुळे त्यांच्या आदिवासींचं जे मतदान आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काँग्रेसला झटका लागणार आहे या विदर्भामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठा गड्डा तयार झालेला आहे, हे इतकं सत्य आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी दावा केला आहे की गडचिरोलीची जागा जी आहे ती काँग्रेसची महाविकास आघाडीची जागा जिंकून 100% नाही नाही, त्यांचा दावा करायला काय मी दावा करत आहो की आमचा BJPचे जे उमेदवार आहेत अशोकरावजी नेते ते 100% निवडून येतील. परंतु दावा करायला काय आता फक्त आता राहिलं की 48 तास राहिले आहेत. आता 48 तासामध्ये सगळं जे काय खरं आहे काय नाही. परंतु एक जे निवडणुकीचा 2-3 दिवस अगोदरपर्यंत ते काँग्रेसचं ताकद चांगल्या प्रकारे त्यांनी लावलं होतं. परंतु त्यानंतर जेव्हा त्यांनी आदिवासींबद्दल जातीपातीबद्दल त्यांनी जात काढला, त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या बॅकफूटवर काँग्रेस गेलेला आहे आणि काँग्रेसचं सीट तिथे पडणार आहे आणि विदर्भामध्ये फार मोठा गड्डा त्यांना हा सोसावा लागणार आहे, हे तितकं खरं आहे. म्हणजे तुमचा अंदाज आहे की त्या वक्तव्यामुळे जो आहे काँग्रेसला मोठा फटका विदर्भात बसेल विजय वडेट्टीवारांच्या त्या वक्तव्यात? हो, कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की आदिवासी वोटर्सची संख्या फार मोठा. गोंदिया जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, ह्याच्यामध्ये फार मोठा प्रभाव आदिवासींच्या मतदानामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठा फरक होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने त्यांना जे
बोलत असताना थोडा आपण मर्यादेने बोलला पाहिजे, आपण एक सामंजस्याने बोलला पाहिजे. ठीक आहे, राजकारण आज आहे उद्या नाही, आपण ठीक आहे कोणावर टीका करत असताना मान मर्यादा ठेवून टीका केला पाहिजे असं. सर, एकंदर महाराष्ट्रात जर एक्झिट पोलचा विचार केला आणि एक्झिट पोल जर बघितलं तर पक्ष फुटीनंतर म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष फुटीनंतर जर आपण बघितलं तर कुठेतरी ठाकरेंची शिवसेना जे आहे त्याला चांगलं यश मिळताना दिसते, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा यश मिळताना दिसते आहे. कसं बघता तुम्ही या सगळ्या? सर्वसाधारण असं आहे की ते एक्झिट पोल आहे. एक्झॅक्ट पोल रिझल्ट 4 तारखेला माहीत होईल. आणि त्या ठीक आहे, ते 6 दाखवत आहेत, 6चा 2ही होऊ शकतील, 2चा 0ही होऊ शकेल. राष्ट्रवादी SP ठाकरे साहेबांचं जे आहे त्यांचासुद्धा 9 दाखवत आहेत, 9चा 5ही होऊ शकेल, 4ही होऊ शकेल. तर असं आहे ते ठीक आहे. त्या परंतु आम्हाला जे नेतृत्व देशाला पाहिजे कोणाकडे आहे हा महत्त्वाचा आहे. इंडियाकडे तर नेतृत्व नाही आहे, खुर्ची एक आहे, पार्टी 15 आहेत नेते. एका खुर्चीवर 15 बसल्यानंतर खुर्ची राहणार आहे का हा महत्त्वाचा आहे. आणि इकडे एकच नेता आहे जो की त्यांनी दाखवून दिलेला, जगाला दाखवून दिलेला आहे, त्यांच्या इशाराखाली जग चालू शकतो असं प्रकारचं एक नेतृत्व भारत देशामध्ये आहे, ते नरेंद्रजी मोदी आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा सरकार बनत आहे, हे तर तितकं 100% पक्का आहे. परंतु आमचा एकच होता की 400च्या वर सीट आले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मला वाटते 400च्या वर सीट निवडून येतील असं मला दिसतं. कुठेतरी विरोधी पक्षनेते यांनी आरोप केला की जे पक्ष फोडून बाहेर पडले होते त्यांना जनता आपली जागा दाखवेल, दूर टाकल्याच्या काय 48 तास आहे, जनता कोणाला जागा दाखवते ते ठीक आहे. पण आता निवडणूक झालेल्या आहेत, आता मशीनमध्ये सगळे मतदान, आता फक्त बटन दाबायचं आणि 4 तारखेला आपल्याला कळेल की आपण कोणाला कोण जागा दाखवते. असं आहे, जागा दाखवण्याच्या गोष्टी नाही. परंतु महत्त्वाचं म्हणजे महायुतीचं सरकार आम्ही जेव्हा एकत्रित आल्यानंतर आपण लोकांचे कामं केलेले आहेत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये फार मोठं कामं झालेलं आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून कामाला पाहून मतदान करणार आहेत. कोण कोणाला पाडतो, कोण ते तर राजकारण आहे. राजकारणामध्ये कोण कोणाला पाडतो, कोण कोणाचा घेऊन जातो, काय करतो ते राजकारणामध्ये सगळे चालत असते. त्याला काय आपण लक्ष देणं, लोक तितकं पाहत नाही. आज कोण आम्हाला पाणी देतो, आज कोण आम्हाला विहिरी देतो, आज आम्हाला शेताकरता जे शेती नुकसान झालं त्याच्याकरता कोण निधी देतो हा महत्त्वाचा आहे. आणि जो मदत करतो वेळेवर त्याच्या पाठीशी लोक मतदार असतात, हे महत्त्वाचं आहे.